नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आपल्या आईवडिलांसाठी, आजी आजोबांसाठी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. वय वाढलं म्हणजे जीवन थांबत नाही, उलट आयुष्यातील खरी मजा घ्यायची वेळ असते. प्रवास मनाला तरुण ठेवतो, आठवणी देतो आणि आरोग्यासाठीही चांगला असतो. पण ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास करताना काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर पाहूया ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 महत्त्वाच्या ट्रॅव्हल टिप्स. टिप्स 1. डॉक्टरांचा सल्ला आधी घ्या. प्रवास ठरवण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांना भेटा. ब्लड प्रेशर, शुगर, हृदयविकार, अस्थमा यासारखे आजार असतील तर डॉक्टरांची परवानगी घ्या. आवश्यक औषधांची यादी आणि डोस लिहून घ्या. एक छोटंसं उदाहरण पाहूया. नागपूरचे 68 वर्षाचे देशमुख काका कुटुंबासोबत शिमल्याला गेले होते. त्यांना थोडासा बीपीचा त्रास होता, पण त्यांनी प्रवासापूर्वी डॉक्टरांना दाखवले नाही. थंड हवामान आणि चालण्यामुळे त्यांचा बीपी अचानक वाढला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. डॉक्टरांनी सांगितलं की योग्य औषधाचा डोस आणि आधी सल्ला घेतला असता तर ही वेळ आली नसती. म्हणूनच फिट वाटत असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी टिप्स आहे, औषधी पुरेशी बाळगा. जितके दिवस प्रवास आहे त्यापेक्षा 2-3 दिवस जास्त औषध ठेवा. औषधे वेगवेगळ्या पिशव्यामध्ये ठेवा. डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवा. पुण्याच्या जोशी आजी आजोबांना केरळ टूरला गेले होते. त्यांनी प्रवासासाठी सर्व औषधे वेगळ्या पाऊचमध्ये ठेवली आणि मोबाईलमध्ये प्रिस्क्रिप्शनचा फोटोही ठेवला. मध्ये आजोबांना शुगर कमी झाली, पण त्यांच्या औषधीची माहिती डॉक्टरांना लगेच दाखवता आली आणि योग्य उपचार झाले. फक्त चांगली तयारी असल्यामुळे त्यांचा प्रवास बिघडला नाही. टिप्स 3. हलके आणि आरामदायी सामान. जड बॅगा उचलू नका. चाक असलेली ट्रॉली बॅग वापरा. कपडे सैल, कॉटन आणि आरामदायी असू द्या. हवामानानुसार स्वेटर, टोपी किंवा रेनकोट घ्या. मुंबईच्या चोपडे काकूंनी राजस्थान टूरमध्ये एका दिवसात 5 किल्ले पाहण्याचा कार्यक्रम ठेवला. दुपारपर्यंत त्या खूप थकल्या, गुडघेदुखी वाढली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना हॉटेलमध्येच राहावं लागलं. यानंतर त्यांनी कार्यक्रम बदलला. दिवसाला फक्त 2 ठिकाण, मध्ये विश्रांती, उरलेला प्रवास. त्यांनी खूप एन्जॉय केला. म्हणूनच जास्त पाहण्यापेक्षा आरामात पाहणं हे ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम असते. टिप 4. योग्य ट्रॅव्हल प्लॅन करा. एका दिवसात खूप ठिकाणे पाहण्याचा कार्यक्रम ठेवू नका. थकवा येतो. दिवसाला 2-3 स्थळे पुरेशी. मध्ये विश्रांती, जेवण आणि पाणी पिण्याची वेळ ठेवा. दिल्लीच्या देशमुख दाम्पत्याने एका दिवसात फक्त 2 ठिकाणं पाहण्याचा प्लॅन केला. मध्ये विश्रांती घेतली, चहा पिला, त्यामुळे ते पूर्ण ट्रिपभर फ्रेश राहिले. टिप 5. पाणी आणि अन्नाची काळजी. डिहायड्रेशन टाळण्यासाठी नियमित पाणी प्या. बाहेरचं तेलकट आणि तिखट खाणं कमी करा. शक्यतो घरगुती हलकं अन्न घ्या. शुगर किंवा बीपी असेल तर वेळेवर खा. सांगलीच्या जवादे आजोबांनी उन्हाळ्यातील यात्रेत पाणी कमी प्यायले आणि चक्कर आली. त्यानंतर त्यांनी दर तासाला पाणी प्यायला ठरवलं. पुढील प्रवास आरामात झाला. टिप्स 6. प्रवासासाठी योग्य साधन निवडा. लांब प्रवासासाठी ट्रेन किंवा फ्लाईट आरामदायी असते. बस प्रवासात धक्के जास्त लागतात. शक्य असल्यास लोअर बर्थ बुक करा. विमानतळावर व्हीलचेअर सेवा उपलब्ध असते, नक्की वापरा. चेन्नईच्या रेड्डी आजींनी फ्लाईटमध्ये व्हीलचेअर सेवा घेतली. मोठ्या विमानतळावर चालण्याचा त्रास वाचला आणि त्यांचा प्रवास सोपा झाला. टिप्स 7. महत्त्वाचे नंबर सोबत ठेवा. मोबाईलमध्ये आणि कागदावर लिहून ठेवा. मुलांचा, नातेवाईकांचा नंबर, डॉक्टरांचा नंबर, हॉटेलचा पत्ता, आपत्कालीन नंबर 112. वाराणसीमध्ये एकदा देशपांडे काका गर्दीत कुटुंबापासून दूर झाले. त्यांच्या खिशात मुलांचा नंबर लिहिलेला होता. स्थानिकांनी फोन करून लगेच संपर्क साधला. टिप्स 8. ओळखपत्र बरोबर ठेवा. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वरिष्ठ नागरिक कार्ड जवळ ठेवा. गळ्यात ओळखपत्र ठेवले तर हरवल्यास मदत होते. जयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये ID नसल्याने एका ज्येष्ठ जोडप्याला चेक इन उशिरा मिळाला. त्यानंतर त्यांनी नेहमी आधार कार्ड जवळ ठेवायला सुरुवात केली. टिप्स 9. चालताना काळजी घ्या. स्लीप होणार नाहीत असे शूज वापरा. ओले मोजे, पायऱ्या, गर्दी यामध्ये सावध राहा. स्टिक वापरत असाल तर ती नक्की घ्या. गोव्यात समुद्रकिनारी ओल्या वाळूमुळे एका आजींना घसरून पडावं लागलं. पुढील दिवशी त्यांनी ग्रिप्स असलेले शूज घातले आणि स्टिक वापरली. अपघात टळला. टिप्स 10. मानसिक आनंद घ्या. घाई करू नका. प्रवास म्हणजे स्पर्धा नाही. फोटो काढा, निसर्ग पहा, लोकांशी बोला, तणाव घेऊ नका. विश्रांती घ्या. प्रवास हा आनंदासाठी असतो. उदयपूरमध्ये जोशी आजी फक्त तलावाजवळ बसून सूर्यास्त बघत होत्या. त्या म्हणाल्या, काही पाहिलं नाही तरी हा क्षणच प्रवासाची खरी मजा आहे. आता बोनस टिप सांगतो तुम्हाला. ट्रॅव्हल इन्शुरन्स काढणे खूप फायद्याचे ठरते. अचानक आजारपण किंवा अपघात झाल्यास खर्च वाचतो. त्याचप्रमाणे आपण जर पैशाचं पाकिट सोबत ठेवलं असेल
तर एकाच पाकिटामध्ये पैसे ठेवू नका. काही पैसे ट्रॉली बॅगच्या आत कप्प्यात ठेवा, काही पैसे पर्समध्ये ठेवा. अशा प्रकारे तुम्ही 2-3 ठिकाणी जर थोडे थोडे पैसे ठेवले तर एखादं जरी तुमचं पाकिट मारलं गेलं असेल किंवा काही एखादी बॅग चोरीला गेली असेल तर त्यावेळेस इतर पैशाचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. शेवटी हे लक्षात ठेवा, वय हे फक्त एक आकडा आहे. योग्य तयारी आणि काळजी घेतली तर ज्येष्ठ नागरिकही सुरक्षित, आनंदी आणि संस्मरणीय प्रवास करू शकतात. आपल्या पालकांना आणि आजी आजोबांना प्रवासासाठी प्रोत्साहन द्या, कारण त्यांनाही जग पाहायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.